कर्जत तालुक्यातील माथेरानमधल्या वन क्षेत्रपाल कार्यालय आणि शेलूमध्ये उभारण्यात आलेल्या वन तपासणी नाका याचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलंय। कर्जत तालुक्यामध्ये पाण्याचं धरण व्हावं यासाठी सुद्धा सूचना केल्या आहेत। जनतेसाठी शासकीय यंत्रणा भविष्यकाळात ताकदीनं राबवणार आहेत। अधिकार होता ना, त्याच्या समानच अधिकार वनपालाला होता, वनरक्षकाला। कालांतराने लोकांचा आणि वन खात्याच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा सुसंवाद कमी पडला आणि म्हणून डोंगर जळते तरी लोक धावत नाही। त्या काली रायगड जिल्ह्याच्या सार्वजनिक विकासाच्या दृष्टिकोनातून आज नागाव ग्रामपंचायत आणि वन विभागामध्ये एक समंजस करार झालेला आहे, तर काय सांगाल? असे जागृत नागरिक, असे सरपंच त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या प्लास्टिक, आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला लांग म्हणतात, लांग म्हणजे येणाऱ्या, बरोबर शब्द ना, त्यामध्ये बाटल्या, थर्माकोल, फोम, प्लास्टिक हे सर्व निर्मूलन व्हावं। पालघर जिल्ह्यामध्ये ज्याला पालकमंत्री पद मी स्वीकारल्यानंतर सुंदर पालघर, स्वच्छ पालघर, प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंध मुक्त पालघर याकरता मी अभिनव कल्पना दिलेली आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीचा सरपंच, ग्रामसेवक सगळ्यांनी त्या दिवशी आपापल्या गावामधले प्लास्टिक मुक्त करण्यासाठी एक प्रकारचं वचनबद्ध झाले आणि भविष्यकाळामध्ये ते पालघर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या नाहीशा व्हाव्या अशी आपली इच्छा आहे। माध्यम केलं एआयचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नक्की काय करार आहे त्याबद्दल थोडंसं जाणून हे बघा, बाब असे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही भविष्यकाळची गरज आहे। या अनुषंगानं एकूण वनवा लागू नये यासाठी निश्चित धोरण आखलं जाईल। वनवा लागल्यानंतर ते लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी तुझ्या उपाययोजना केल्या जातील आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम जो बुद्धिमत्तेच्या अनुषंगानं जे पुढचा मार्ग होणार आहे तो देशाच्या सर्व स्तरावर शेतकऱ्यांना, कामगारांना, डिफेन्स, एअरफोर्स म्हणजे नेव्ही, आर्मी या सगळ्यांना जसा उपयोगी होणार आहे तसा सर्वसामान्य माणसा उपयोगी होईल। कर्जत प्रेस असोसिएशन या पत्रकारांच्या संघटनेने आपल्या जिल्ह्याची वनसंपदा अबाधित राहावी म्हणून कुऱ्हाडबंदीचा एक प्रस्ताव सादर केला। 55 ग्रामपंचायतीपैकी जवळपास 10हून अधिक ग्रामपंचायतींनी त्याचा ठराव घेतलेला आहे, परंतु हा जो प्रस्ताव आतापर्यंत या ज्या ब्ल्यू फ्लॅगसाठी क्रायटेरिया होत्या त्या आतापर्यंत आपल्याला किती मिळालेल्या आहेत आणि कितीमध्ये आपण पास झालेलो आहोत? 33 पैकी याच्यामध्ये क्रायटेरिया एक क्रायटेरिया असं नाही, आपल्याला 33च्या 33 क्रायटेरियामध्ये आपल्याला बसावं लागतं। त्याच्यामध्ये जे वॉटर क्वालिटी हे जे एक हेड क्रायटेरिया आहे की तुमचं पाणी पोहण्यासाठी पर्यटकांना सुरक्षित आहे की नाही, तर त्याच्यामध्ये नागावच्या पाण्याची जी टेस्टिंग केली जाते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन आढळून आलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपलं पाणी सेफ आहे। सो याच्यातलं जे हेड क्रायटेरिया आहे तो आपण म्हणजे त्याच्यामध्ये आपण बसत आहोत। त्यानंतर याच्यामध्ये लागणारं स्वच्छता आणि ओला कचरा, सुका कचरा म्हणजे घन कचरा व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप म्हणजे पंचायतीमार्फत खूप कष्ट घेत आहोत आणि आपण चांगलं काम करीत आहोत। त्यानंतर बीच स्वच्छतेसाठी आता नागाव समुद्र किनारा हा जवळजवळ 5.5 ते 6 किलोमीटरचा स्ट्रेच म्हणजे एकदम सरळ समुद्र किनारा आणि टचवूड पण आतापर्यंत कुठलेही बुडण्याचे किंवा असं म्हणजे एकदम सुरक्षित समुद्र किनारा म्हणून आपला समुद्र किनारा ओळखला जातो। तर या व्यतिरिक्त जे म्हणजे हे हेड क्रायटेरिया झाले, या व्यतिरिक्त जे इन्फॉर्मेशन आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही काम करीत आहोत आणि आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत म्हणजे महाराष्ट्रातला पहिलं समुद्र किनाऱ्याचं ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळवण्याचा मान आहे तो आम्ही आमच्याकडे आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत। उपोषण बसणारा हाच तो तुमचा आज तुमच्या समोर उभा असणारा आमदार जो आहे तो महेंद्र थोरवेच आपला कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून आपल्या नेतृत्वाखाली आपल्या सातत्याने 8:30 वाजता आपल्या घरी असेल, शेतावर असेल, त्या ठिकाणी आपण भेटाल तिथे आम्ही येऊन त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून भेटत होतो। एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मी त्यावेळेस माझ्या कार्याची सुरुवात केली। बाळासाहेबांनी त्यावेळेस असणाऱ्या शाबीर भाईंना, कामगार मंत्र्यांना आदेश केला की शिवसैनिक उपोषणला बसले
जाऊन त्या ठिकाणी त्यांना भेट द्या. शाबीरभाई आम्हाला उपोषणच्या ठिकाणी भेट द्यायला आले आणि त्यांनी आमचं उपोषण त्या ठिकाणी सोडवलं. त्याच दिवसापासून वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक म्हणून मी आपल्या समोर आतापर्यंत काम करत आलेलो आहे. आणि हा आदर्श नेहमीच साहेब, आपण जे काम नवी मुंबईमध्ये उभं केलं, खरोखरच मी आज नाईक साहेबांबद्दल तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती देणार आहे की या नेतृत्वाने असं नेतृत्व आपल्या समोर, अभ्यासू नेतृत्व